तर मग मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये खरं तर आता सायली आणि चैतन्य हे तर आता नवनाथाच्या शोधामध्ये गेलेले होते. म्हणजेच तो आहे शांताचा नवरा, आणि शांताच्या नवऱ्याचा शोध घेतल्यानंतर त्यांना आता कळले की तो दारू पिऊन नेहमीच पडलेला असतो, आणि पण आता शांताच्या या केसमध्ये तो सायली अर्जुनला मदत करणार आहे. त्यामुळेच आता जे इन्स्पेक्टर सावंत जे आहेत ते अर्जुनला सांगत असतात की तुम्ही काळजी करू नका, तुमची लवकरात लवकर सुटका होईल हे तर नक्कीच आहे, हेही आता सांगितलं जात असतं. आणि त्याच वेळेला अर्जुन म्हणत असतो की माझी बायको हे तर काम एकदम चोखपणे करेल, यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की जी प्रिया आहे ती तर आता त्या संतोषला पैसे द्यायचे असतात म्हणूनच निघालेली असते, पण त्यातच तिचा पाठलाग अधिराज करत असतो. अधिराज तिचा पाठलाग करतोय, पण अधिराजच्या आता कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग होतं. अधिराज दुसऱ्या साईडने जातो, तर प्रियाची जी ऑटो आहे ती दुसऱ्या साईडने जाते, आणि त्यामुळेच ना आता काही केल्या कळत नसतं की कुठे गेली ही प्रिया. पण प्रिया आता इकडनं त्या अधिराजच्या तावडीतून सुटलेली असते. त्यामुळे इकडे आता प्रिया जी आहे ती तर सुटलेली असली तरीसुद्धा ती सायलीच्या तावडीतून थोडी सुटणार आहे. आता इकडनं तर अधिराजच्या तावडीतून सुटल्यानंतर अधिराजने सायलीला कॉल केलेला असतो, आणि सायलीला कॉल करून सांगितलेलं असतं की अगं तिच्या मी मागे जात होतो पण ती काही मला भेटली नाही. पण त्याच वेळेला सायलीला माहिती असतं की प्रिया ही रात्रोरात अशी भटकते, याचा अर्थ हाच आहे की काही झालं तरीसुद्धा की ती तोच खुनाचा जो काही पुरावा आहे ते लपवण्यासाठी काही ना काही करत असणार आहे. आणि त्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत सायलीला परफेक्टली माहिती आहेत, आणि म्हणूनच सायली म्हणत असते की काळजी नसावी, कारण मला कळतात त्या गोष्टी, मी बघते काय करायचं ते, पण तुम्ही तुमचं काम चालूच ठेवा, असं देखील आता म्हटलं जातं. तर दुसरीकडे मात्र आता सायली ही घरी गेलेली असते, आणि ती आता वाटच बघत असते की प्रिया कधी येणार आहे. तेच प्रिया आता आलेली असते, आणि प्रिया जेव्हा येते ना तेव्हा मात्र आता प्रिया जी आहे ती मुद्दामूनच ड्रेसमध्ये आलेली असताना पटकन आपल्या रूममध्ये जायचा प्रयत्न करत असते, पण सायली हॉलमध्येच बसलेली असल्यामुळे सायली आता प्रियाला बाहेरच विचारू लागते, आणि ती तिला म्हणत असते की आज ड्रेस वगैरे घालून तुझी स्वारी कुठे निघाली होती, कुठे जाऊन आलीस. त्यावर मात्र प्रिया म्हणत असते की ड्रेस मी तर आईला आधीच विचारलं होतं, तिने मला ड्रेस घालायला परवानगी दिली आहे, मग तू कोण आहे मला हे विचारणारी, असंही आता प्रिया ही सायलीला म्हणत असते. दुसरीकडे मात्र सायलीला माहिती असते की ही कुठे गेली आहे, पण मुद्दामून सायली तिची चौकशी करत असते. तिला जाणून घ्यायचं असतं की हिची मजल जी आहे ती कुठपर्यंत पोचलेली आहे ते, आणि म्हणूनच इकडे तिकडे का होईना ती शोध घ्यायचा प्रयत्न करत असते. पण दुसरीकडे मात्र आता प्रियाच्या तोंडात ना काही शब्द निघत नसतो, पण तेवढ्यातच आता अश्विन आलेला असतो. अश्विन आल्यावर सायली मुद्दामूनच प्रियासमोर उभी असते. तेच अश्विनला विचारते की काय मग अश्विन भाऊजी, तुम्ही प्रियाला ड्रेस घेऊन दिलायत का, किती सुंदर घेऊन दिलाय, तो कोणत्या स्टोअरमधून घेतलाय मला तरी सांगा. मुद्दामुळे ना सायलीने हे सगळे प्रश्न अश्विनला केलेले असतात, कारण तो ड्रेस अधिराजने दिलेला असतो आणि तोच प्रियाने घातलेला असतो. मग अश्विन म्हणतो की नाही, मी तर नाही दिला हा ड्रेस घेऊन. मग कधी घेतलास ग तन्वी हा ड्रेस, आणि तसंही तू त्याला तर नेहमी साड्या नेसत होतीस ना, मग ड्रेस वगैरे कसे काय घालायला सुरुवात केलीस तू. आता अश्विनला माहिती नसतं की तिने आधीच ज्या कल्पनाकडनं परवानगी घेतली आहे ते, मुद्दामून सायलीने तिला आता वेटीस धरलेलं असतं. मग दुसरीकडे अश्विनही तिला प्रश्न विचारतो, त्यावर प्रिया म्हणते की हा ड्रेस ना मी तेव्हाच घेतला होता, बरेच दिवस झाले पण मी घातला नव्हता, आणि राहिला प्रश्न ड्रेस घालायचा तर मी आईची तशी परवानगी घेतली होती, आणि पण एवढ्या रात्री कुठे गेली होतीस ग. सायली मुद्दामून अश्विनच्या समोर ती प्रश्न करू लागते. काय अश्विन भाऊजी, तुम्हाला सांगून गेली होती का, तुम्हाला सांगू का, बघा हिचं तर ना बरोबर घराकडे लक्ष नाही आहे. आता आईची तब्येत कशी आहे आपल्या, बघितलं ना त्यांना किती टेन्शन आहे, जरा आधाराला कोणीतरी घरी राहायला हवं ना. एकतर मी तर असते बाहेर त्या अर्जुनच्या केसमध्ये, पण हिने तरी लक्ष राहून घरात थांबायला हवं, असंही मुद्दामून सायली बोलत असते. अश्विनलाही आता सायलीचं बोलणं परफेक्ट पटत असतं, आणि त्याला कळतही असतं. म्हणूनच तो आता इकडे मात्र तो बोलतही असतो की का ग, तू का असं करतेस, जरा लक्ष देत जा ना घराकडे, आणि तू आता इतक्या रात्री कुठे गेली होतीस,
मला माहिती आहे तुझ्या मैत्रिणींचे प्रॉब्लेम्स आहेत, पण या सगळ्यामध्ये तू आपल्या घराचे प्रॉब्लेमसुद्धा विसरू नकोस ना. तू जेव्हा मैत्रिणींचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जातेस तेव्हा मी तुला कधीच काही बोलत नाही, पण आता आपल्या घरातसुद्धा प्रॉब्लेम झाला आहे ना, मग तेव्हासुद्धा तुला आपल्या घरातल्यांच्या सगळ्यांसोबत राहायला पाहिजे ना पाठीशी उभं. आता अश्विन मुद्दामूनच प्रियाला बोलत असतो. प्रियाची तर आता बोलती बंदच झालेली असते. प्रियाला सुचत नसतं की काय बोलावं ते. ती आता शांतच बसते. पण आता प्रियाची सायलीने अशी ना तशी चांगली वाट लावून ठेवलेली असते, कारण प्रियाच्या तोंडून सत्य येते का हे सायलीला बघायचं होतं. पण प्रिया देखील तितकीच हुशार आहे. कितीही काही झालं तरी ती थोडी सत्य सांगणार आहे. ती म्हणत असते की थोडा ना प्रॉब्लेम झाला होता म्हणून गेले होते, पण अश्विन यानंतर लक्षात ठेवेन, नाही जाणार बाहेर. जास्त काही काम असेल तर, थोडंसं काही काम असेल तर तेवढ्यापुरती जाऊन येईन, पण लक्ष ठेवीन मी घराकडे, तू काळजी करू नको. असं बोलून ती पुन्हा एकदा अश्विनला गुंडाळायचा प्रयत्न करत असते. पण अश्विनच्या मनातही हेच असतं की हिने हा ड्रेस का घातला असेल आज, आणि हा नवीन ड्रेस आहे, घरात वातावरण काय चाललंय, आणि ही एवढा नवीन ड्रेस घालून का बरं बाहेर गेली असेल, हा प्रश्नसुद्धा आता अश्विनच्या मनामध्ये सारखा फिरत असतो. त्यामुळे अश्विन आता त्या सगळ्या गोष्टीचा विचार करू लागतो. दुसरीकडे मात्र आता सायलीने मुद्दामून अश्विनच्या मनामध्ये ती संशयाची पाल पेरलेली होती, जेणेकरून अश्विन जो आहे तो प्रियाला चांगलंच फैलावर घेईल आणि तो तिला एक ना एक प्रश्न विचारेल, म्हणूनच सायलीने हे सगळं काही केलेलं होतं. तर दुसरीकडे मात्र आता रूममध्ये गेल्यावर सुद्धा प्रिया जी आहे ती आता किती व्यवस्थित आहे, माझी या सगळ्यामध्ये काही चूक नाही हेच पटवून द्यायचा प्रयत्न करत असते. आता दुसऱ्या दिवशी केस असते आणि केससाठी रविराज, सायली, अर्जुन, चैतन्य सगळेच तयार असतात. आणि त्या केससाठी तयार असतानाच इकडे मात्र आता सायली म्हणत असते की ऑल क्लिअर आहे, सगळं सेट आहे. काल आम्ही नवनाथलाही भेटून आलो, त्यालाही आम्ही सोबत आणलंच आहे. कोर्टात आता सगळ्या काही गोष्टींचा खुलासा होईल असंही आता सायली सांगत असते. रविराजही आता अर्जुनला ऑल द बेस्ट बोलत असतात. जरी अर्जुन हा आरोपी असला तरी अर्जुन स्वतःची केस हा स्वतः लढणार असतो आणि त्याचसाठी वकिलाच्या पेहरावात आलेला असतो. रविराजही आता अर्जुनला म्हणत असतात की सगळे काही पॉईंट्स जे आहेत ते काढून ठेवले आहेत ना. अर्जुनही सांगतो की हो, सगळे पॉईंट्स काढून झालेले आहेत, काळजी नसावी. आता फक्त ना कोर्टामध्ये जे काही होईल ते बघूया. आता कोर्टामध्ये पूर्णपणे केस भरलेली असते, जजही आलेले असतात आणि जज आता अनाऊन्समेंट करून सांगत असतात की आजच्या कामकाजाला आपण सुरुवात करूया. मग आता कोर्टाचं आजचं कामकाज सुरू होणार असतं. आता अर्जुनने आधीच कोर्टाकडे नोटीस पाठवलेली असते की तो स्वतःच ही केस लढणार आहे, कारण तो स्वतः एक वकील आहे आणि त्याच्यावर आरोप लावलेले गेले आहेत की तो खुनी आहे म्हणून, आणि त्याने कोणताही खून केलेला नसतानासुद्धा त्याच्यावर जे काही आरोप लावले गेलेले आहेत ना, त्यामुळे तो आता अगदीच वेडापिसा झालेला होता, पण त्याने जिद्द काही सोडली नव्हती आणि त्यामुळेच आता तो पहिला आपला जो साक्षीदार आहे त्याला आणायचं ठरवतो. पहिला साक्षीदार आता अर्जुन बोलवून आणतो, तो म्हणजे शांताचा नवरा नवनाथ आणि शांताचा काय संबंध होता, त्यामुळे शांता ही वेगळी राहत होती याचं महत्त्व आधी अर्जुनला पटवून द्यायचं होतं आणि म्हणूनच अर्जुनने नवनाथला बोलवून घेतलेलं असतं. नवनाथला सादर व्हा म्हणून सांगितलं जातं. त्याच वेळेला नवनाथ हा कटघऱ्यामध्ये जाऊन उभा राहतो आणि त्याच वेळेला अर्जुन नवनाथला त्यांच्या संसारिक जीवनाबद्दल विचारतो. शांताबद्दल त्याला कळलेलं होतं, पण आता तो म्हणत असतो की काय ना की माझं आणि शांताचं जरी लग्न झालेलं असलं तरीसुद्धा आम्ही बरेच वर्ष झाले वेगवेगळं राहतो, कारण तिच्या काही गोष्टी मला पटत नव्हत्या आणि माझ्या काही गोष्टी तिला पटत नव्हत्या. मग आता अर्जुन म्हणतो की नेमकं काय. मग त्याच वेळेला शांता काही मुलांना विकत घ्यायची आणि त्यांच्या जीवावरती पैसे कमवायची, म्हणजे त्या मुलांचं ती पालनपोषण करायची, पण त्या मुलांना भीक मागायला ती पाठवायची. मी कित्येकदा तिला म्हटलं होतं की हे सगळं कामकाज सोडून दे, आणि त्यात एक आगाऊ मुलगीसुद्धा होती, एक बबली नावाची, आणि त्या बबली नावाच्या मुलीमुळे आमच्या घरात सतत वाद व्हायचे. ती काही ना काही कांड करायची आणि त्यामुळे आमच्या दोघांमध्ये भांडणं व्हायची. तेव्हाच मी तिला सांगितलं होतं की हे सगळं कामकाज थांबव, पण तेव्हा ती काही ऐकली नव्हती. त्यावेळेला मी जास्त दारूच्या आहारी गेलो आणि त्यानंतर माझ्यावर ही वेळ आली. त्यानंतर आम्ही दोघांनी एकमेकांपासून वेगळं राहायचं ठरवलं. जरी आमचा कायद्याने डिवोर्स घटस्फोट झालेला नसला तरीसुद्धा आम्ही वेगवेगळ्या घरांमध्ये राहतो.
तसंही शांता एकटीच राहायची आणि त्याच्या मृत्यूची बातमी ही मला कळली. हे कोणी केलं, काय केलं काही माहीत नाही, पण जे काही झालं शांताच्या बाबतीत ते चुकीचं झालं. आता शांता आणि त्याचसोबत नवनाथ यांचा संबंध नवरा बायको जरी असला तरी हे दोघंही जण वेगवेगळे राहत होते. नवनाथ आता हे सगळं काही बोलून ऑलरेडी सेफ झालेला होता की त्याने हे काही केलेलं नाही आहे. कारण असाही संशय येऊ शकतो की नवनाथ हा दारुडा होता, त्या दोघा नवरा बायकोंचं पटायचं नाही, तर नवनाथनेच तर गेम केलेला नाही ना. यासाठी सुद्धा अर्जुनने बोलवून घेतलेलं असतं काय खरं काय खोटं हे करण्यासाठी. त्याचबरोबर अर्जुनला या सगळ्या गोष्टींचा खरा जो गुन्हेगार आहे तो माहिती होता की प्रिय आहे, पण त्या संदर्भातले पुरावे अजूनही त्याच्याकडे स्ट्रॉंग नव्हते. पण तो दोषी नाही आहे, तो ह्या खुनामध्ये इन्व्हॉल्व नाही आहे, या गोष्टी त्याला आता कुठेतरी माहिती होत्या आणि त्यामुळेच तो जे काही जमेल तेवढे पुरावे तो आणत होता. जसे की 11 वाजता तो खून झालेला आहे, तेव्हा 11 वाजता तो एका आईस्क्रीम पार्लरमध्ये आईस्क्रीम खाण्यासाठी बसलेला होता. हा एक महत्त्वाचा पुरावासुद्धा अर्जुनने कोर्टात सांगितलेला असतो, मांडलेला असतो आणि त्यामुळे आता अर्जुनची जी केस आहे ती थोडीफार का होईना त्याच्या बाजूने टर्न होत असते. त्यातच आता जे सरकारी वकील जे असतात ना ते मात्र अर्जुनवर आता कारवाई करत असतात आणि ते म्हणत असतात की आमच्या इन्स्पेक्टर त्याचबरोबर पाटकरचं नाव घेतलं जातं तर यांना रंगेहात पकडलं आहे. कारण हे जेव्हा त्यांच्या घराकडून निघाले तेव्हापासूनच त्यांच्या गाडीमध्ये ही डेड बॉडी होती. मग आता अर्जुनही उलट त्यांना पकडतो आणि म्हणतो की तुम्हाला कसं कळलं की मी जेव्हा घरातून निघालो त्याच्यापासूनच माझ्या गाडीमध्ये ही डेड बॉडी होते ते. कारण अर्जुनही वकील आहे आणि क्रिमिनल वकील असल्यामुळे अर्जुनला एक जो पॉईंट आहे तो कसा आणि कुठे फिरवायचा ना हे बरोबर परफेक्ट माहिती होतं आणि म्हणूनच अर्जुनने त्याच कचाट्यात बरोबर त्या माणसाला अडकवलेलं असतं जो सरकारी वकील आहे आणि जो इन्स्पेक्टर पाटकरच्या बाजूने उभा आहे. आता इन्स्पेक्टर पाटकरला मला जरा बोलवायचं आहे विटनेस बॉक्समध्ये असं देखील अर्जुन सांगू लागतो. मग आता विटनेस बॉक्समध्ये इन्स्पेक्टर पाटकर यांना बोलवलं जातं. पाटकर तर एकदम ऐटीत होता जसे की त्याने काही केलेलंच नाही आहे आणि अर्जुनला आतमध्ये बसून काही पुरावे मिळालेच नाही आहेत. पण अर्जुनही तितकाच हुशार होता. अर्जुनने आता कोर्टात एक पुरावा सादर केलेला होता. जो पुरावा होता तो म्हणजे ज्या ठिकाणी अर्जुनला पकडलं गेलेलं होतं त्या इन्स्पेक्टर पाटकर यांनी त्या रोडवरचाच हे CCTV फुटेज होतं जे की चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत यांना भेटलेलं होतं. आणि ते CCTV फुटेज जेव्हा आता जजना दाखवलं जातं तर त्यामध्ये आधी हे पोलीस जे आहेत ते एका मुलीलाच म्हणजे प्रियाला भेटलेले होते आणि प्रिया त्यांना पैसे देत होती या सगळ्या कामाचे. त्यानंतरच तिथून त्याच रोडने ते बरोबर या अर्जुनला पकडण्यासाठी थांबले होते. ही गोष्ट आता अर्जुनने त्या सगळ्यामध्ये दाखवून दिलेली असते आणि त्यामुळे मग अर्जुनला आता प्रश्न विचारायची संधी मिळत असते. मग अर्जुन इन्स्पेक्टर पाटकर यांना विचारतो की मग मला सांगा तुम्ही त्या मुलीकडनं पैसे कशा संदर्भात घेतले. आता त्याला माहिती पडतं की आपलं खोटं इकडे पकडलं जाऊ शकतं. यासाठी तो म्हणत असतो की ते थोडं माझं काम होतं, ते वेगळ्या कामाचं आहे, या कामाशी त्या कामाचा काहीच संबंध नाही. आणि त्यानंतर आम्ही जेव्हा तुम्हाला पकडलं होतं तेव्हा आम्ही तुम्हाला म्हटलं होतं की तुमच्या गाडीला नंबर प्लेट नाही आहे, यासाठी पकडलं असताना तुमच्याकडनं आम्ही फाईनही घेत होतो. हे विसरताय का मिस्टर सुभेदार तुम्ही. असं देखील आता इन्स्पेक्टर पाटकर जे आहेत ते मात्र अर्जुनवर डबल आरोप करून बोलत असतात. अर्जुन म्हणतो की ते सगळं मला माहिती आहे की तुम्ही माझ्याकडे पावती फाडून मागत होतात, मी तुम्हाला फाईन तर देतही होतो, पण त्यानंतर तुम्हाला माझ्या गाडीत ती डेड बॉडी दिसली, रक्त दिसलं म्हणून तुम्ही मला ही गाडी उघडायला सांगितली. पण मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे, म्हणायची आहे की आता ह्या सगळ्या प्रकरणात तुम्ही मला बदला घ्यायचा म्हणून अडकवलं आहे, पण या सगळ्यामध्ये मी जर दोषी नाही आहे, मला बाहेर पडायचे, तर त्यासाठी मी डिस्कशन रूममध्ये काही चर्चा करायची ठरवली होती. तर तिथून सुद्धा आमची चर्चा ऐकण्यासाठी तुम्ही काय कृत्य केलं हे जरा कोर्टाला सांगाल का, असं देखील अर्जुन बोलतो. त्यावेळेला मात्र आता इन्स्पेक्टर पाटकर तोंडातनं एकही शब्द काढत नाहीत. मग आता अर्जुन म्हणतो की तुमच्याकडनं उत्तराची अपेक्षा आहे, जरा बोलाल का. मग त्यावर इन्स्पेक्टर पाटकर म्हणतो की उलट मीच तुम्हाला तर संधी दिली की भेटण्याची, नाही तर मी जर ठरवलं ना तर तुम्हाला डिस्कशन करायला सुद्धा दिलं नसतं, असं देखील आता तिकडे इन्स्पेक्टर पाटकर म्हणत असतो.
अर्जुन आता कोर्टामध्ये दुसरा पुरावा सादर करतो, जो की तो मोबाईल असतो जो जप्त केलेला असतो अर्जुनने, जो इन्स्पेक्टर पाटकरचा असतो आणि त्यामध्ये सिम कार्ड असतं ते इतर दुसऱ्या कोणाच्या तरी नावावर असतं आणि त्यामुळेच ना आता अर्जुनने तो पुरावासुद्धा दिलेला असतो. त्यामध्ये सगळं अर्जुनचं डिस्कशन होतं की त्यामध्ये त्या लोकांनी काय काय डिस्कस केलेलं आहे आणि ते डिस्कशनची क्लिप आता अर्जुन कोर्टामध्ये जजना देतो आणि सांगू लागतो की हे आमचं संभाषण सुरू असताना आमच्या टेबलच्या खाली यांनी मुद्दामूनच हा मोबाईल ठेवला होता का, तर आमचं मोबाईलवरचं बोलणं ह्यांना रेकॉर्डमध्ये ऐकायचं होतं आणि ह्यांना आम्ही जे जे काही करतोय, ज्या काही गोष्टी घडवून आणतोय त्या सगळ्या गोष्टी मुद्दामून आहेत ना ह्यांना अडकवायचं आहे. मग आम्ही जे पुरावे शोधू ते पुरावे कसे गायब करायचे, काय केसला वळण द्यायचं हे ह्यांना माहिती आहे आणि हे सगळं हे कोणाच्या तरी सांगण्यावरनं करतायत आणि हे कितपत चुकीचं आहे. म्हणजे जो मुख्य खुनी आहे त्यांना हे गजाळ टाकतायत आणि मी एक स्वतः क्रिमिनल वकील आहे आणि मला अडकवण्यासाठी इन्स्पेक्टर पाटकर यांचे प्रयत्न सुरू आहेत. आता जज हे सगळं काही गोष्टी लक्षात घेतात आणि त्यांच्या लक्षात येतं की या सगळ्यामध्ये इन्स्पेक्टर पाटकर करून अर्जुन सुभेदार याला भयंकर असा त्रास, मानसिक त्रास होतोय आणि आता अर्जुन सुभेदार या सगळ्यात दोषी आहे की नाही हे राहिलं बाजूला. पण पहिल्यांदा जर इन्स्पेक्टर पाटकरांमध्येच जर दोष असेल, तेच जर या केसला वेगळं वळण देत असतील, चुकीच्या मार्गावर ही केस आणून ठेवत असतील, तर त्यामुळे आता इन्स्पेक्टर पाटकर यांना जजच्या सुनावणीनुसार आता 1 महिन्यासाठी सस्पेंड करण्यात येणार आहे अशीच आता एक घोषणा केली जाते. आणि जेव्हा हे सगळं बोललं जातं ना तेव्हा मात्र आता इकडे इन्स्पेक्टर पाटकर जे आहेत ते म्हणत असतात की तुमचा काहीतरी गैरसमज होते, प्लीज तुम्ही समजताय तसं काहीसुद्धा नाही आहे असं बोलूनच ना आता इन्स्पेक्टर पाटकर आता अर्जुनसमोर हात जोडत असतात. पण त्याचा काही उपयोग नसतो कारण ऑलरेडी अर्जुनच्या या केसमध्ये अर्जुन बाहेर सुटायचा प्रयत्न करत असतो, पण अडकवायचं काम मात्र इन्स्पेक्टर हा पाटकर करत असतो. पण अर्जुनने बरोबर त्याच्या मार्गातला काटा जो आहे तो आता बाजूला केलेला असतो, जेणेकरून पुढची केस त्याच्यासाठी खूप जास्त इझी आणि सोपी होऊ शकते. या सगळ्यामध्ये त्याला कोणतेही अडथळे येऊ नये म्हणूनच आता अर्जुनने इन्स्पेक्टर पाटकर याची नोकरी अर्जुनचे जे काम आहे ते सुद्धा एकदम व्यवस्थितपणे होणार नसतं. पण इन्स्पेक्टर पाटकरची आता सस्पेंड नोटीस मिळाल्यामुळे हातात तर इकडे प्रियाचं सुद्धा आता खूप मोठं नुकसान होणार असतं कारण प्रियाला या सगळ्यामध्ये आता लक्षच घालता येणार नसतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशीच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.